हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती म्हणजे जलसंपदा विभागाची सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि त्याचबरोबर अपात्र यादीसुद्धा आता जाहीर झाली आहेत. तर ही यादी तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचे ते सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिले त्यावर प्रथम क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही वेबसाईटचा इंटरफेस होईल. तर या ठिकाणी सर्व यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला वेबसाईटवरती जर पाहायचं नसेल तर सर्व आपल्या याद्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला पाहायला मिळेल. लगेच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं. तिथं सर्व याद्या प्रसिद्ध केल्यात. तर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम सर्व भरती 2023वरती टॅप करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस होईल. इथे ओके केल्यानंतर आता पाहू शकता इथे तुम्हाला वेगवेगळे परिपत्रक इथे दिसतील. तर या ठिकाणी तुमचा रिझल्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. तर वेगवेगळ्या परिमंडळातील म्हणजे जवळजवळ सर्वच परिमंडळातील आता रिझल्ट हा जाहीर झाला आहे. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता शिफारस यादी, प्रत्यक्ष यादी, कट ऑफ गुण तसेच अपात्र उमेदवारांची याद्या आता परिमंडळानुसार जाहीर झाल्यात आलेल्या आहेत. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर मित्रांनो या सर्व याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. सर्व यादी तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता किंवा तुम्ही वेबसाईटवरती येऊन पण पाहू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता कोल्हापूर, नागपूर, त्याचबरोबर पुणे आणि खाली आल्यानंतर सातारा अशा सर्वच परिमंडळातील यादी आता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर इथे येऊन तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिसतं आहे. ते व्ह्यूच्या ऑप्शनवरती सिंपल टॅप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पदाची यादी ही डाउनलोड स्वरूपात मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची यादी आता घरबसल्या पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्ही एखाद्या परिमंडळातील आपण यादी पाहूयात. तर या ठिकाणी एखाद्या परिमंडळातील एखादं पद आपण सिलेक्ट करूयात. तर या ठिकाणी वेगवेगळे पद देण्यात आले आहेत, आरेखक तसेच दप्तर कारकून. तर या ठिकाणी आपण एक पद सिलेक्ट करूयात. तर पाहू शकता आपली यादी हे डाउनलोड झाली आहे. तर अशा काही प्रकारे तुम्ही आपल्या यादीमध्ये नाव आले की नाही ते आता घरबसल्या चेक करू शकता. तर पाहू शकता संपूर्ण यादी आलेली आहे. दप्तरम्यांसाठी ही जी यादी ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर यामध्ये तुमचं निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं की नाही ते बघायचं आहे. निवड यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर त्याच्याच खाली तुमचं वेटिंग लिस्ट म्हणजे जे काही प्रत्यक्ष यादी आहे त्यामध्ये तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे. किंवा त्याच्या खाली तुम्हाला अपात्र उमेदवारांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. तर अशा काही प्रकारे तुम्ही आता तुमच्या रिझल्ट घरबसल्या एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलवरती प्रथम आला असेल तर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.